Police officer cannot give intimation to Fry's entire bank account. The amount deposited in the bank is crime amount, so act is legal. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की बँकेतील खाती फ्रीज करण्याचं जे आहे ते प्रमाण खूप सारं वाढते. कधी कधी काय होतं की आपल्या खात्यावर काही रक्कम जमा होते. आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन केलेले असतात आणि ते ट्रान्झॅक्शनमधील काही अमाऊंट जर का एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भातली असेल किंवा एखाद्या गुन्ह्यामधली ती रक्कम जर वर्ग झालेली असेल आपल्या खात्यामध्ये किंवा आपल्या खात्याच्या संदर्भामध्ये काही फ्रॉड झालेला असेल, दुसऱ्या कोणाच्या खात्याच्या संदर्भामध्ये फ्रॉड झालेला असेल आणि ती रक्कम आपल्या खात्यामध्ये आलेली आहे असं जे सायबर पोलीस आहेत त्यांना वाटतं, त्यावेळी ते बँकेला रिक्वेस्ट पाठवतात की हे अकाउंट जे आहे ते फ्रीज करावं. आता अकाउंट फ्रीज करणं म्हणजे काय की त्याचे व्यवहार सगळे ठप्प केले जातात. मग आपल्याला नंतर कळतं जेव्हा त्याचे ट्रान्झॅक्शन बंद होतात. जेव्हा आपण चौकशी करतो त्यावेळी एखाद्या गुन्ह्याची रक्कम जी आहे ती आपल्या खात्यामध्ये आलेली आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळं आपलं अकाउंट जे आहे ते फ्रीज केलेलं आहे असं म्हणतं. आपण चौकशी करतो, माहिती घेतो, आपल्याला कुठंच प्रतिसाद सुद्धा मिळत नाही. या संदर्भामध्ये माननीय राजस्थान उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. माननीय राजस्थान उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण न्याय निर्णयामध्ये ज्युनियर वकील मित्रांसाठी मी पार्टीचं नाव कोट करतोय की सय्यद सरफराज वर्सेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सय्यद सरफराज वर्सेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व इतर सिव्हिल रिट पिटिशन आहे त्याच्यामधलं 23/148/2025 सिव्हिल रिट पिटिशन नंबर 23/148/2025 या केसमध्ये माननीय राजस्थान उच्च न्यायालयापुढे सुद्धा हाच मुद्दा आलेला होता. आपल्या खात्यामध्ये उदाहरणार्थ 1 लाख रुपये आहेत आणि आपल्या खात्यामध्ये 10,000 20,000 कुठून तरी ट्रान्सफर झालेले आहेत आणि पोलिसांचं म्हणणं असं आहे की ती 20,000 एखाद्या गुन्ह्यातली रक्कम आहे आणि ती आपल्या खात्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे पोलीस बँकेला कळवतात की हे अकाउंट फ्रीज करा, म्हणजे त्याचे सगळे व्यवहार जे आहेत ते बंद करून टाका. अशा परिस्थितीमध्ये जर का ॲडमिटेडली ही फॅक्ट असेल की त्या 1 लाख रुपये रकमेपैकी काही रक्कमच वादातली आहे, काही रकमेबद्दलच संशय आहे की ती एखाद्या गुन्ह्यातली रक्कम आहे, तर उर्वरित रक्कम का फ्रीज केली जाते? हे खरं तर एक कोड आहे, म्हणजे असं करायला नाही पाहिजे, परंतु असं केलं जातं. संपूर्णच जे आहे ते अकाउंट फ्रीज केलं जातं. म्हणून माननीय राजस्थान उच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटलेलं आहे की बँक कॅन फ्रीज ओनली डिस्प्युटेड अमाऊंट. जेवढ्या रकमेबद्दल वाद आहे, जेवढ्या रकमेबद्दल संशय आहे, तेवढी रक्कम फ्रीज करावी. मस्ट अलाउ कस्टमर टू ऑपरेट रेस्ट ऑफ द अकाउंट. म्हणजे जर 1 लाख रुपये अमाऊंट आहे, त्याच्यातल्या 20,000 रुपयाचा वाद आहे, तर 20,000 रुपये जे आहेत ते फ्रीज केले पाहिजे, ना की पूर्ण अकाउंट. आणि बऱ्याच प्रकरणामध्ये सध्या असं होत आहे की संपूर्ण अकाउंटची संपूर्ण रक्कम जी आहे ती फ्रीज केली जाते आणि त्याच्यामुळे व्यवहार ठप्प होत आहेत. तो इश्यू कधी सॉल्व्ह होणार त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि त्यानंतर जे आहे ते गुंते वाढतात. तोपर्यंत आपलं ट्रान्झॅक्शन सगळे बंद होतात, आपल्या अकाउंटला त्या पैसे असतात, आपल्याला त्यामुळे खूप साऱ्या अडचणींना फेस करावं लागतं. त्यामुळं हा महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे जो आपण राहिलेली अमाऊंट जी आहे ते बँकेलाही दाखवू शकता. आपण त्यासोबतच आपण न्यायालयामधून जेव्हा आपलं फ्रीज झालेलं अकाउंट जे आहे ते अनफ्रीज करावं, त्याच्यावर जे निर्बंध घातलेले आहेत ते काढावे असं म्हणून जेव्हा आपण अर्ज करू तेव्हा त्या केसेसमध्ये हा न्याय निर्णय हा महत्त्वाचा ठरणार आहे की बँक कॅन फ्रीज ओनली डिस्प्युटेड अमाऊंट, मस्ट अलाउ कस्टमर टू ऑपरेट रेस्ट अकाउंट. इतर अकाउंटमधील रक्कम त्याचे व्यवहार करण्यास बँकेने प्रतिबंध घालू नये अशा स्वरूपाचा हा न्याय निर्णय आहे. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा, म्हणजे आपल्या आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा, म्हणजे ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचेल. धन्यवाद.